वादग्रस्त पोस्टवरून 2 गटांमध्ये वादातून एकाचा खून। खंडाळा येथे 2 गटात झालेल्या भांडणात चाकू हल्ला झाला। यात एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले होते। या घटनेनं वैजापुरात तणाव निर्माण झाला होता। शुक्रवारी दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात मोठा जमा होऊन जोपर्यंत उर्वरित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली होती। दरम्यान पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी आरोपींना अटक करण्यासाठी 5 पथक रवाना केले असून लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शवली। यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांच्या पथकानं उर्वरित 2 आरोपींना अटक केली आहे। याबाबत पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी शनिवारी माहिती दिली आहे। 12 जून रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान खंडाळा तालुका वैजापूर या ठिकाणी हॉटेल रायगडच्या समोर 2 समाजामध्ये व्हॉट्सअपच्या स्टेटस वरून भांडण झाले आणि त्या भांडणाचं रूपांतर एका गटाने दुसऱ्या गटाच्या मुलांना चाकूने भोसकले। त्यामुळे दुर्दैवाने एका व्यक्तीचा अंत झाला। त्या दिवशी रात्रीच पोलीस ही घटना कळल्याबरोबर त्या ठिकाणी पोहोचले आणि एक आरोपी तिथेच घटनास्थळावरून ताब्यात घेतला आणि रात्रीच्या दरम्यान 12 तारखेच्या रात्रीच आम्ही जवळपास 5 आरोपी अटक केले होते। काल सायंकाळी पुन्हा उरलेले 2 आरोपी जे आहेत ते 13 तारखेच्या रात्रीला आम्ही अटक केल्या। त्यामुळे या घटनेमध्ये जेवढे 7च्या 7 आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत। काल मुख्यत्वे जे मयत म्हणजे होते त्यांच्यातर्फे लोकांची ही मागणी होती की 2 आरोपी अजूनही अटक झालेले नव्हते आणि त्यामुळे त्यांचं मागणी होती की जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही मयत व्यक्तीची। परंतु आम्ही त्यांना समजूत घातली आणि त्यांना हा आश्वासन दिलं होतं की आम्ही तात्काळ आमच्या ऑलरेडी 5 टीम वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेले आहेत आणि ते अटक होतीलच। आणि मग त्याच्या आश्वासनावर त्यांचे समाधान झाल्याने त्यांनी पीएम करून त्याची दफनविधी जी आहे ते रात्री साधारण 9च्या आसपास खंडाळा या ठिकाणी पूर्ण केला आणि रात्री आम्ही पुन्हा मग काल रात्री दोन्ही उरलेले आरोपी सुद्धा अटक